12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये गरजेचे आहेत। ही मॅच आपण पाहतो एकीकडे पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा आणि त्यांच्या विरोधात रॉयल किंग सिया स्पोर्ट्स दुतुम, एकीकडे परेश ठाकूर तर दुसरीकडे पियुष ठाकूर, या दोन कर्णधारांमध्ये हा महा मुकाबला। 12वे खेळाडू लवकरात लवकर पाठवा। चला चॅलेंजर्स भौरा टीम, आपण बॅट्समन गेलेत, 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा। हॅलो हॅलो, चला मॅचला आपण सुरुवात करूया। एक मोठा सामना आपण एन्जॉय करता। पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते रॉयल किंग सिया स्पोर्ट्स दुतुम, या दोन संघांमध्ये महामुकाबला। हा देखील नॉकआउट मॅच आहे। जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच कडे जाणार आहे। बाप्पा मोर्या मोठीजी रुद्र स्पोर्ट्स बाले गुड्डूच्या टीमने 2 सामने जिंकलेत। कमालीचा खेळ या टीमचा सकाळच्या वातावरणामध्ये राहिलाय, परंतु ही मॅच महत्वाची आहे। जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता। जब तक न पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। मेहनत प्रत्येक गोष्टीसाठी हवी असते, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला सक्सेस मिळते। या मॅच मध्ये मेहनतीची प्रचंड क्षमता, जोर लावावा लागेल दोन्ही टीम्सला। बॉलिंग ट्रॅक वरती सिया स्पोर्ट्स दुतुम टीम कडून आलाय प्रणित ठाकूर, बॅट्समन आहेत विराज आणि विवेक, हे 2 नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। नॉकआउटची मॅच। अंपायर एकीकडे संदीपजी पाटील जे मुख्य पंच तुम्ही पाहताय, तर दुसरीकडे राजेंद्रजी घेरज सर, हे देखील ऑफिशियल अंपायर्स। आज प्रवास फार खराब राहिला पंडित शूटर्स मोठी जी टीम, अमित नाईक वरती प्रचंड विश्वास, त्यांच्या संघ मालकाने टाकलेले सर्व घेतलेले खेळाडू आज सपशल पाहायला गेला तर अपयशी ठरले आणि दोन्ही सामन्यांमध्ये ते पराभूत झालाय संघ, आणि तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय। उरण प्रीमियर लीग पर्व 3. अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं की उरण प्रीमियर लीग स्पर्धा आम्हाला खेळायची आहे, पण तुम्ही जर तुमच्या गावासाठी चांगला खेळ कराल, तुम्ही जर चमकणारी कामगिरी कराल तर मोठ्या व्यासपीठावरती येऊ शकता। चला करूया सुरुवात। दुसऱ्या दिवसातील 2 सामने शेवटचे राहिले, त्यामधील ही मॅच। पहिला बॉल बॅटची एज प्रणित वरती, नशिबाची साथ। पहिल्या बॉल वरती विराज पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार। धाव फळकावरती धावा लागल्या 4, नशिबाची अगदी साथ मिळाली। चांगला चेंडू होता प्रणितचा, तो मागच्या दिशेने बॉल निघून गेलाय। ओ आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, बाउंड लाईनच्या दिशेने वेध घेतलाय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक 4 रन। मध्ये 2 चौकार, तब्बल 8 धावा। चांगली सुरुवात, क्रॅकिंग स्ट्रोक मागील बॉल वरती पाहायला मिळाला प्रणितच्या विरोधात। ओ त्याचं उत्तर दिलंय, 2 बॉल 2 चौकार। त्यानंतर बॅट्समनला सांगितलं आज देखे जरा किसमें कितना है दम। व्यासपीठावरती यायचंय। ओ टू कॉम बॉक्स। मान्यवरांना विनंती आहे, या आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये जिथे मॅच सुरू आहे, पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा आणि त्यांना फाईट करतोय रॉयल किंग सिया स्पोर्ट्स दुतुम टीम। 2 बॉल 2 चौकार आले, तदनंतर विकेट्स देखील एकताना पाहायला मिळाले। परिस्थिती जेव्हा विरोधात जाते ना, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी ठेवा, आणि या 2 चौकार जरूर लगावले, परंतु तदनंतर जी वापसी केली आहे गोलंदाज आहे प्रणित ठाकूर, हे नाव आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चेत राहिलं। कमालीची गोलंदाजी या टीम साठी त्याने केले, आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा लागल्यात 1 बाद 8।
आणि बॅट्समन प्रथमेश ठाकूर मागची 50 अवघ्या 4 धावेनं वाचले. सुरुवातीला वाटलं की 50 धावा सहजरित्या होतील, तो तदनंतर सिंगल आली होती मागील बॉलमध्ये. 2 अर्धशतक आपण गुड्डूच्या बॅट मधून पाहिलेत. उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त अर्धशतक ठोकणारा खेळाडू, 2 अर्धशतक त्याच्या नावावरती. तो प्रथमेश मध्ये देखील ती क्षमता आहे. हा देखील त्याच ताकदीचा खेळाडू समोर प्रणित ठाकूरच्या समोर. प्रथमेश ठाकूरला तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट्स न कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतात प्रणित. आल्या आल्या लॉफ्टेड कव्हर अगदी कॉम्बॉक्सच्या दिशेनं लॉंग ऑफच्या वरून धाडलाय. बॉल सीमा पार, तिसरा चौकार. 3 बॉल 3 चौकार, 1 विकेट्स देखील आले. ओव्हर मध्ये 3 चौकार, 3 चौकार येताना पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल लॉंग स्टॉपला फरार झालाय. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि इथून नशिबाची साथ, स्मार्ट सिटी 4 रन. इट्स अ नो बॉल. यस, ऑनफिल्ड डिसिजन देखील हाच होता, परंतु प्रणितच्या मनामध्ये संदेश होता की हा बॉल थोडासा खाली चाललाय की काय. तर तिथून तिसरे पंच प्रशांतजी माळी सर यांनी सांगितलं हा नो बॉल आहे. नो प्लस 4 रन, टोटल 5 धावा. पुढील बॉल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी पुढील बॉल वरती प्राप्त झाली. सिद्धी चॅलेंजर्स बौरा टीम फ्री हिटचा फायदा उचलतील का. ओ चांगला फटका इनफिल्डच्या वरून धाडलाय. आउटफील्ड इथून मात्र सुयोगला आपण पाहताय. व्हेरी गुड फिल्डिंग. एक एक धावेचं महत्व फार आहे. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. अनेक सामने आम्ही पाहिलेत, एका एका धावेनं अनेक संघ पराभूत झालेत. मग मागच्या आठवड्यामध्ये आम्ही ग्रामीणची स्पर्धा पाहिली, जिथे खंडोबा जासेही संघ धाव संख्या पोहोचवे 19 झाल्यात. खंडोबा जासे आणि गावदेवी पेठची मॅच झाली होती. एका धावेची गरज 6 बॉल मध्ये 5 बॉल त्या स्पर्धेमध्ये डॉट फेकले गावदेवी पेठ टीमनं. ओ यावेळीचा वेगवान, या लाईनची गरज होती. खराब सुरुवात झाली, परंतु पहिल्या षटकामध्ये प्रणित ठाकूर वरती तब्बल 19 धावा आल्यात. या मोठी गावामध्ये ठेवले नाहीचे सामने भारी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. षटक क्रमांक 2, दुपारचे 3:21 होत असताना ही स्पर्धा आपण पाहताय. उरण प्रीमियर लीग पर्व 3. अनेक स्टँड, प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी. त्याचबरोबर अजय 74 स्टँड मध्ये अगदी अनेक सारे प्रेक्षक बसलेत. समोरच्या दिशेनं नजर फिरवली तर दिलीप शेठ भोईर, छोटम शेठ स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या स्टँड मध्ये देखील गर्दी आहे. आणि चौथा स्टँड माय माऊली अक्कादेवी स्टँड, त्या ठिकाणी देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आज सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु मंगळवारच्या दिवसामध्ये देखील क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक. ओ सरळच्या दिशेनं बॅडमिंटन शॉट जरून वाढलाय. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. SSD मोबाईल चौकार.
आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे निवद. अगदी वडिलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय अगदी निवेदक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि भाग्य म्हणूया की याच मोठी गावातील मोठीजुई गावातील व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांना ज्यांच्यावरती अभिमान आहे असे आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर यांचे पुत्र यांचं देखील आगमन. मगाशी आपण उल्लेख केला SSD चौका, स्मार्ट सिटी चौकार, लँड रोड्स, अजय 74 ही चर्चा आपण करतोय कारण हे आम्हाला सर्व स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेमध्ये, त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या नावाची देखील आपण चर्चा जरूर करूया. धाव फलकावरती धावा झाल्यात 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. सिद्धेश ठाकूर चेंज ऑफ पेस, लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर बॉलर, व्हेरिएशन चांगला गोलंदाज करतो पण तो दुसरी धाव सहजरित्या घेतले. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर आणखीन काम सोपं झालं असतं. बाल बचावलेत. सचिन देखील हेच सांगतात, वेगाने खेळाडू आले असते, थ्रो फास्ट आणखीन झाला असता तर विकेट्स आली असती. दुसरी धाव घेण्याचा दबाव तुम्हाला टाकावा लागतो खेळाडूंना. जर तुम्ही लेझी फिल्डिंग कराल तर तुमच्यावरती बॅट्समन हवी होतील. 5 जिथे 1 मिळणार होती तिथे 2 काढल्यात आणि धाव फलकावरती 26 धावा. सिद्धेश ठाकूर पहिल्या ओव्हर मध्ये प्रणित प्रचंड महागडा ठरलाय. ओ फुलटॉस लॉफ केलाय बॉलला, फटका फार चांगला आहे आणि बॉल जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे. अजय 74 ब्रँडेड 4 रन. जुई गावामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये. या गावामध्ये कॉमेंटेटर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात, स्कोरर, डीजे ऑपरेटर आणि क्रिकेटचे बरेचसे चाहते तुम्हाला या गावामध्ये आणि तदनंतर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठीजुई गावचं नाव फार मोठं आहे. त्या गावामध्ये ही टेनिस बॉल क्रिकेटची उरण प्रीमियर लीगची स्पर्धा आज आपण एन्जॉय करता. नितेश पंडित सरांचं फार मोठं योगदान या गावामध्ये. नेहमी सामाजिक कार्य असू द्या, कुठल्याही क्षेत्राचं मोठं कार्य असल्यानंतर नेहमी पंडितजी सरांचं फार मोठं योगदान लाभतं नितेशजी पंडित सर. आणि या उरण प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे, फार मोठी भूमिका त्यांची. त्यांच्यासोबत आमचे प्रियालजी पाटील सर असतील, एकीकडे अंकेश कामोटकर, संपूर्ण मोठीजुई ग्रामस्थ. ओ व्हॉट अ शॉट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, कम्मालीचा झेल. अनिकेतला आपण त्या ठिकाणी पाहतो, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत तो प्रवास करत राहिला आणि एक नेत्रदीपक झेल बॅट्समन होत आहेत बाद. दोन खेळाडू बाद झालेत. धाव फलकावरती धावा लागल्यात 31. विकेटची प्रचंड गरज होती आणि विकेट्स देखील आले. देव डाके सर मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीनं स्वप्नील मस्कर खेळला, 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं की सहजरित्या रॉयल किंग्स सिया स्पोर्ट्स दुतुम जिंकेल ती मॅच, परंतु तदनंतर तो पराभव आणि आता या मॅच मध्ये देखील अडचणी आहेत, दबाव आहे. ही मॅच जिंकलो तर पुढची मॅच खेळण्याची संधी मिळेल म्हणून असं आपण म्हटलं जातं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र नक्की बदलते. या मॅच मध्ये तशाच पद्धतीचा कमबॅक हवाय टीम सिया स्पोर्ट्स दुतुम संघाला. तर दुसरीकडे हेही विसरू नका, पियुष ठाकूरची सेना देखील तेवढ्याच ताकदीची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती परेश ठाकूर टीमचा कॅप्टन आलाय. टॅप केल्या बॉलला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उभा. यशपालला त्या ठिकाणी आपण पाहताय, भेंडकळ गावचा खेळाडू. प्रत्येक गावातील विभागातील तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील काना कोपऱ्यामधील एक खेळाडू, एकंदरीत त्यासाठीच उरण प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. तुमच्या गावामध्ये जे कौशल्य आहे, तुमचं टॅलेंट आणखीन मोठ्या गर्दीमध्ये प्रेक्षकांमध्ये जर तुम्ही दाखवाल तर प्रेक्षक तुमच्या खेळाला वाव देतील, तुमच्या खेळीची प्रशंसा करतील. त्यासाठी ही लीग स्पर्धा आहे. परेश ठाकूर सज्ज. ओ टर्न झालाय, पंच वळलेत, इट्स अ वाईट बॉल. संदीपजी पाटील सरांना आपण पाहताय, अतिरिक्त टर्न
आणि इथून एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती डबल तिरी 33 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3. परेश ठाकूरला प्राचारण करण्यात आले. टीमचा स्वतः तो कॅप्टन आहे, त्याला ठाऊक आहे या ओव्हरमध्ये विकेटची आपल्याला गरज आहे. विकेट्स आल्या तर प्रतिस्पर्धी संघ अडचणीमध्ये येईल आणि तशा पद्धतीची गोलंदाजी आता अपेक्षित. डी पॉइंटला फिल्डर होता तो अगदी आता थर्ड मॅनला उभा केला. फिल्डिंगची एक वेगळी पोझिशन, कदाचित रिव्हर्स स्वीपसाठी ते पोझिशन लावण्यात आले. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा पंच इशारा करतात बॅक टू बॅक वाईट बॉल. लाईन लेंथ चांगली आहे परंतु जो टर्न मिळतोय परेशला तो प्रचंड बाहेर जाणारा. जास्त स्विंग होणारी गोलंदाजी परेश ठाकूरची. पुढचा बॉल घेऊन परेश मैदानाच्या आतमध्ये स्लॉट मध्ये आणि जसा बॉल स्लॉट मध्ये आला त्याला फेकून दिलाय प्लॉटच्या पलीकडे. षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि इथून 40 धावा. एक चांगला सन्मानजनक स्कोर आतापर्यंत बनवलाय. बॅट्समन तुम्ही पाहताय पियुष ठाकूर, ज्या खेळाडूने 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकण्याचा नवा विक्रम केला. बॅकफुटला गेले, लेटकट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळायचा होता फटका, परफेक्ट बॅट वरती आला नाहीये. रन्स मिळेल 1. या सिंगल न धाव फलकावरती धावा जोडल्या जातील. 41. अद्याप या ओव्हर नंतर 2 षटके आहेत म्हणजे कमीत कमी 70 पर्यंत टप्पा ओलांडण्याची संधी चॅलेंजर्स बौरा टीम. आणि त्या दिशेने जर तुम्ही जाल तर मनोवैज्ञानिक दबाव दुसऱ्या टीम वरती टाकू शकताय. फटका फसला, बॅटची लागले एज. विकेट किपर प्रणितने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि परेश ठाकूरला मिळाले ही सफलता. नवीन शेवा टावकुऱ्याचा खेळाडू मैदानामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्लॅनिंग पाहायला लागलं तर 3 खेळाडू या टीम मध्ये डावकुरे हाताचे आहेत आणि 4 षटकं अशी मिळतात जी डावकुरे हाताचे गोलंदाज फेकताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये डावकुरे हाताच्या खेळाडूचा रोल अगदी मोठा राहील. जर समोर डावकुरे हाताचा गोलंदाज आहे तर त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करू शकताय. उजव्या हाताच्या खेळाडूंना थोड्याशा अडचणी वाढवतायत परेश ठाकूर आणि अँगल क्रिएट करत गोलंदाजी अगदी 3 स्टंपच्या मधोमध बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारी गोलंदाजी परेश आपण पाहिले. पण तो आता समोर डावकुरे हाताचा बॅट्समन आहे, त्याच्या समोर कशा पद्धतीने रणनीती राहील. 41 वरती 3 खेळाडू बाद झालेत. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. अनुज गरज मैदानाच्या आतमध्ये, नौका बॅट्समन लेफ्ट हँडेड. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला हा बॉल आणि एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होईल. एका धावेने धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 42 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकेट्स मिळाल्यानंतर दबाव वाढवण्याची संधी परेश ठाकूरच्या टीमला, तो अद्याप या ओव्हर नंतर 2 षटकं. आज प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांचं देखील आपण कौतुक करूया. क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे जे प्रेक्षक आहेत ते आज क्रीडांगणाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांच्या आवडीचा खेळ आज क्रिकेट बनला. प्रत्येक दिवसामध्ये अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा. बॅटची एज, विकेटची संधी, ज्या विकेटची गरज तो पियुष ठाकूर टीमचा सरसेनापती कॅप्टनने केलाय. कॅप्टनला झेल बाद.
अष्टपैलू खेळाडू करंजा ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी अनेक वेळा आपण पाहिले, व्यावसायिक खेळ देखील हा खेळाडू खेळलाय आणि आज करंजा या नावाची ओळख करून देणारा नयन थली मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती प्रचंड क्षमता या खेळाडूमध्ये आहे. परंतु जे कमबॅक केले परेश ठाकूरनं, मागील 3 बॉलमध्ये 2 खेळाडू बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये आले 11, पहिलं षटक अगदी 19 धावा दिला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12, एक फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये परेशनं 2 खेळाडूंना बाद करत फक्त दिल्यात 11 धावा. पुढचं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत. षटक क्रमांक 4 सचिन तांडेलला प्राचारण करण्यात आलंय. एक वेगळी प्लॅनिंग. मागील 2 मॅचेस मध्ये हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळाला नव्हता, परंतु नॉकआउटच्या मॅच मध्ये कधी कधी रिस्क सुद्धा तुम्हाला घ्यावी लागते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सचिन तांडेल द लेजंड प्लेयर, अष्टपैलू खेळाडू आहे, मॅन फ्रॉम सुरुंगपाडा. तो देखील तेवढ्या क्षमतेचा खेळाडू. त्याच्या समोर अनुज गरत. पहिला बॉल, हा घेतलेला निर्णय अंगाशी येईल का दुतुम टीम समोर? पहिला बॉल षटकार. या षटकाराने धाव फलकावरती धावा लागल्यात 48. अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेट सारखा खेळ आता मैदानामध्ये सुरू आहे. कारण ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन टीम नेहमी नॉकआउटच्या मॅचेस मध्ये धाडसी निर्णय घेत असते आणि या मॅच मध्ये परेश ठाकूरने देखील तो निर्णय घेतला. सचिन तांडेलला प्राचारण. आतापर्यंत 1 बॉल मध्ये 7 धावा. हे षटक कदाचित सिद्धेश ठाकूर, प्रणित आणखी चांगली गोलंदाज, परंतु आज विकल्प निवडल्यास सुरुंगपाडा गावातील सचिन तांडेल स्वतःला सिद्ध करावं लागेल. सुरुवात जरी सचिन खराब झाली असली तरी कमबॅकची आवश्यकता आहे. कर्णधारनं जो विश्वास टाकलाय तो तुम्हाला जिंकून द्यावा लागेल. गोलंदाज सज्ज होतात मोठी जी एंड कडून. अको टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या रिझन मध्ये बॉलला दाडलाय. 1 रन तिथे देखील कंप्लीट. थ्रो देखील तेवढाच चांगला झालाय. रन्स मिळेले. स्ट्राईक वरती बॅट्समन नयन थळी आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात. पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भवरा टीम 50 धावा धाव फलकावरती. अद्याप ही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 20-25 बनल्या तर 70-75चा टप्पा या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. इथून कुठला संघ पोहोचेल? पुढील मॅच बाप्पा मोरिया मोठी जुई रुद्र स्पोर्ट्स बालेही संघ वाट पाहतोय की आमच्या विरोधात कोण येईल, कारण ते दोन्ही सामने जिंकलेत. आज विजयाची संलग्न 3री हॅट्रिक होईल का पूर्ण? जिंकाल तर प्रवास फार चांगला राहील आजच्या दिवसामध्ये. परंतु या मॅच कडे सर्वांचं लक्ष आहे. नॉकआउटची मॅच जिंकणारा संघ राहील, पराभूत होणारा बाहेर जाईल. सचिन तांडेल ओव्हर द विकेट्स ना. पुढचा बॉल नयन साठी. नयन फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यशपाल उभा. व्हॉट अ कॅच, कमालीचा एफर्ट आणि फलंदाज होत आहे तिथून झेल बाद. पनवेल कॉलेजमध्ये शिकत होतो. पनवेलची मुलं आम्हाला वारंवार चिडवायची, तुमच्या उरणला एकही मॉल नाहीये, तुमच्या उरणमध्ये नक्की आहे तरी काय. तो आम्ही देखील त्यांना अभिमानाने सांगायचो की आमच्या उरणनं जो इतिहास दिलाय तो फार मोठा आहे. चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला याच उरणच्या मातीमध्ये. आमच्या मातीनं दिबा पाटील साहेबांसारखा एक मोठा नेता या संपूर्ण महाराष्ट्राला दिला. ते प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आराध्य दैवत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. शौर्याची आणि अभिमानाची भूमी आमची उरणची आहे. आणि त्याच उरण तालुक्यातील आज मोठी जुई गावामध्ये आपण उरण टेनिस क्रिकेटला वेगळा दर्जा प्राप्त करून देणारी उरण प्रीमियर लीग स्पर्धा पाहत आहे. गोलंदाज सचिन. हो, यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. बॅटवरती बॉल परफेक्ट आला नाही. रन्स मिळेल 1. या सिंगलनं धाव फलकावरती धावा लागल्यात 51. 51 धावा. सचिनची वापसी तुम्ही पाहताय. षटकार आला, वाईड आला, तदनंतर कुठल्याही संकटाला न डगमगता मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. हेच तर क्रिकेटमध्ये अपेक्षित असतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हार मानून चालत नाही.
प्रत्येक क्षणापर्यंत लढायचं असतं, शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा खेळाडू तुम्हाला बनायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल, मेहनत, जिद्द दाखवणं तेवढंच गरजेची. सचिनने ते केलंय मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती 7 आल्या, तदनंतर रोखून ठेवलंय फलंदाजांना. परंतु अनुज आहे समोर, या खेळाडूच्या बॅटमधून तो षटकार पाहिला. 2 मॅचेस मध्ये अनुजच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या, परंतु नॉकआउट मॅच मध्ये इम्पॅक्ट बॅटिंग, इम्पॅक्ट प्लेअर ठरेल का? डेड बॉल. 2 शेवटचे बॉल शिल्लक. धाव फलकावरती धावा लागल्यात 51. शेवटच्या 2 बॉलचा उर्वरित खेळ. टप्प्याचा बॉल लॉफ केलाय, फटका इथून लॉंग ऑन ला फिल्डर उभा आहे सरळ त्याच्या हातामध्ये. फलंदाज अनुज गरज झेलबाद. नेत्यासाठी आणि आमची लढाई आमच्या योद्ध्यासाठी. आमची लढाई लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील या नावासाठी. आणि ती लढाई फायनली जिंकली देखील. सरकार दरबारी अगदी अनेक मागण्या पूर्ण झाल्या आणि सगळ्याच मागण्या पूर्ण करण्यामध्ये आगरी, कोळी, कराडी सगळा समाज एकत्रित येऊन जो आपण लढा दिला तो यशस्वी देखील झाला. आणि आज देवडके सर त्याच लढ्यानंतर अभिमान वाटेल जेव्हा आपण एखादी इंटरनॅशनल टूर करण्यासाठी जाल आणि आपल्या कानावरती शब्द पडतील जेव्हा फ्लाइट लँड होईल. वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. तुमचं आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळावरती बॉल आहे. आमचे निलेश दादा ठाकूर मोठी निलेश दादा ठाकूर दुथुम हे देखील मॅच पाहतायत. परंतु इथून परेशवर षटकार शेवट गोड करत असताना लास्ट बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. आवाज आल्यात आणि 65 धावसंख्येचं आव्हान. लक्ष असू द्या टीम रॉयल किंग्स सिया स्पोर्ट्स दुथुम संघ. 65 धावा येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. येस डीजे. श्री स्वामी समर्थ सोनारी टीमचे ते कॅप्टन आहेत. प्रितेश दादांचा आपण सन्मान करतोय. आय थिंक उद्या त्यांची मॅच आहे. उद्याच्या दिवसामध्ये ते कॅप्टन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज मुख्य मंचावरती आम्ही मान्यवरांचा सन्मान करतोय. गौतम भोपी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करूया. वस्त्र अलंकार, या स्पर्धेमधील सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही मान्यवरांचा सन्मान करतोय. धन्यवाद मनपूर्वक. आपलं देखील हार्दिक आभार. आपण देखील आलात या स्पर्धेमध्ये. चौसष्ट धावा बनल्यात. 65चा पाठलाग करावा लागेल. नवी मुंबई सारखं विकसित होत आहे महामुंबई. आता आगामी महामुंबई डेव्हलपर्स सोबत बुक करा.
सुदेश म्हात्रे साहेब उरण अंपायर्स असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आम्ही त्यांना देखील विनंती करतो या आमच्या मुख्य मंचावरती. या स्पर्धेतून रजा घेत असताना आजच्या दिवसामध्ये संदीपजी पाटील सर आज स्पर्धा विघरला देखील आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ते अंपायर्स पार राहतील आणि त्यासाठी ते या स्पर्धेतून रजा घेत असताना चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा जिथे 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 30 चेंडू आणि 65चं समीकरण. सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये जातील. या मॅच साठी पुन्हा एकदा पंच प्रशांतजी माळी सर आणि त्यांच्या सोबतीला राजेंद्रजी घरत नवीन शेवा हे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. फार महत्वाची स्पर्धा उरण तालुक्यातील उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वामध्ये कुठला संघ राहील चॅम्पियन, रनर अप, थर्ड क्रमांक आणि त्याचबरोबर सर्वाधिक मोठं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजची जी तुम्ही बाईक पाहताय, हिरोची बाईक, अगदी चमचमती बाईक आहे, रेड कलर आणि ती आम्हाला पुरस्कृत देखील करण्यात आले. स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर प्रवीणजी घासे साहेबांकडून आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. मॅचला आपण सुरुवात करू. सलामीचे बॅट्समन नयन बंडा मॅन फ्रॉम नवघर आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आहे अनिकेत जोशी मॅन फ्रॉम विंधणे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती पहिला षटक घेऊन गोलंदाज झाला आय थिंक आकाश चला गोलंदाजाचं नाव विराज पाटील. हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये प्राचारण करण्यात आलाय. सोनारी गावचे सौरभ तांडेल, जॉन्टी तांडेल यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सौरभ दादा आणि जॉन्टी तुम्हाला विनंती असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं. सत्यम देखील त्या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती आहे. चला बॅनरच्या मागे आपण राहू नका. आमच्या मुख्य कक्षामध्ये या. 30 चेंडू आणि 65चं आव्हान आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा मी स्वतः संयम करत जोडला जातोय आणि या पुढील मॅच मध्ये देव डाकी सर असतील, तदनंतर प्रियालजी पाटील सर हे देखील जोडले जातील. काही कारणास्तव आयोजकांची देखील थोडीशी दिलगिरी व्यक्त करेल कारण आज विघर येथे देखील स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील समालोचन करण्यासाठी जायचं. त्या कारणास्तव पुढची मॅच पुढील 2 कॉमेंटेटर्स करतील. चला मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे नयन बंडा आणि त्याच्या सोबतीला अनिकेत जोशी. बॉलिंग ट्रॅक वरती विराज पाटील. 65 धावसंख्येचं चेस येणाऱ्या 30 बॉल मध्ये. पहिलं षटक विराजला आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. बॅटिंग डावख्या हाताने त्याने केली आणि बॉलिंग कदाचित उजव्या हाताने तो करतोय. पहिला बॉल वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. या मॅच मध्ये नयन कडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्याच्या सोबतीला हे विसरू नका एक दर्जेदार बॅट्समन. अगदी विंधणे गावाचा विचार केला तर अनिकेत जोशीची ओळख देखील फार मोठी आहे. मग ग्रामीण फॉर्मॅट अनेक वेळा त्याच्या बॅट मधून 15 बॉल मध्ये 50, 15 बॉल मध्ये 40, 30 अशा फास्टेस्ट इनिंग आम्ही पाहिल्यात. तो अनिकेत नॉन स्ट्राईक कडे. हा बॉल देखील सोडून दिलाय. 2 एक्स्ट्रा रन जिथे 65 रोखायचे आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही धावा वाचवण्यासाठी उतरलात हे विसरू नका. धावा तुम्हाला एक एक वाचवायचे आहेत. पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बौरा टीम
2 धावा धाव फलकावरती. कुठल्याही प्रकारचा चेंडू फेकून झाला नाहीये. एक्स्ट्रा 2 आल्यात. आमच्या सोबत कुणाल पाटील सर आहेत, तदनंतर विवेक पाटील यांनी आज स्कोरिंग केली. करणजी कोळी यांची देखील आम्हाला चांगली साथ मिळाली. अंपायर संदीपजी पाटील, प्रशांतजी माळी सर, राजेंद्र पाटील सर हे उत्तम पंच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आज संपूर्ण दिवसामध्ये. ओ नयनसाठी हा बॉल विकेट कीपर कडून झाले मिसफील्ड. अंपायर डिसिजन पाहूया. यस बाईज म्हणजे बॅटचा कुठलाही भाग लागला नाहीये, परंतु काय फरक पडतोय. टीम रॉयल किंग्स सिया स्पोर्ट्स दुतुमला मिळाल्यात 4 धावा. चार धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत 6 धावा एक्स्ट्रा आल्यात. बॅटनं कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये, परंतु दुतुम टीमला धावा कशाही येऊ दे, धावांची गरज आहे. हो यॉर्कर बॉल, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. हे चेंडू जर तुम्ही टाकाल तर बॅट्समनला तुम्ही अडचणीमध्ये आणू शकताय. बॅट्समन वरती तुम्ही दबाव निर्माण करू शकताय. नयन वरती हल्ला बॉल, गोलंदाजांचं आक्रमण, चांगली बॉलिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे झाले सांगता अशा गोलंदाजीची आवश्यकता आहे. यॉर्कर बॉल फार इम्पॉर्टंट असतात. समोर दिला हा बॉल, क्षेत्ररक्षक उभा, व्हेरी गुड फिल्डिंग. रन्स मिळेल फक्त 1. एका धावेने धाव फलकावरती धावा लागल्या 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 7 धावा धाव फलकावरती. जिंदगी हस्ती है, इसे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको, बस रब पे करो भरोसा और वक्त पर एतबार करो. ते करायचंय आता दोन्ही टीम्सला वेळेवरती विश्वास ठेवून लढावं लागेल. अनिकेतसाठी आणखीन एक यॉर्कर. आता गोलंदाजी अगदी टिचून मारा करत असताना आणखीन एक चांगला बॉल. प्रेशर वाढवायचं असेल तर अशा लाईनची गरज आहे आणि आता विराज पाटीलला हे चांगलंच कळालंय. पहिल्या एक्स्ट्रा रन आल्यात, त्यांची भरपाई आता आपल्याला करावी लागेल. फार महत्वाची मॅच, डू ऑर डाय, करो या मरो. बॅटल पाहताय तुम्ही, दोन्ही टीम्स मध्ये कमालीचं रंगलंय. जिंकेल तो पुढे जाईल, पराभूत होईल तो संपला जाईल. ओ बाउन्सर, मागील बॉल यॉर्कर, तदनंतर बॅट्समनला दुहेरी भ्रमात ठेवलं. कधी बाउन्सर फेकतात तर कधी यॉर्कर. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. प्रेशर वाढवणारी गोलंदाजी. सुरुवात खराब जरूर झाली, परंतु शेवट चांगला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विराज पाटीलचा भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, फटका फसलाय. मागील 2 बॉलचा दबाव राहिला आणि अनिकेत जोशी या मॅच मध्ये सपशलचा पाहायला गेला तर असफल राहिलाय आणि 7 वरती पहिला धक्का. अनिकेत जोशी पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना रॉयल किंग्स सिया स्पोर्ट्स दुतुम अगदी नाजूक स्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती 6 धावा एक्स्ट्रा आल्या होत्या. तदनंतर जी वापसी केली विराज पाटीलनं, फक्त 1 धाव दिली आणि या पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत 1 खेळाडू बाद केलाय. 65 धाव संख्येचं आव्हान आहे आणि या 65 धावा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड घाम गाळावा लागेल. असं म्हटलं जातं की मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें दुतुम टीम ये तो गलत है. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळतोय. परेश ठाकूर या खेळाडूने देखील चांगला क्रिकेट अनेक वर्ष खेळलाय. फार कमी वयामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली आणि एक बाईक देखील परेश ठाकूरने आय थिंक जासईच्या मैदानामध्ये जिंकली होती, बायकर मॅन. तर दुसरीकडे देखील नयन बंडा या खेळाडूने देखील बाईक जिंकली. कमालीचा खेळ. तू या मॅचला जिंकण्यासाठी मेहनत करायची आहे. गोलंदाज येत आहेत पियुष ठाकूर. पियुष ठाकूरचा पहिला बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर पोहोचलाय, रन्स मिळते. एक दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न होऊ शकतोय. पहिली धाव वेगाने घेतली असती
पण तो थ्रो देखील खराब होता. तदनंतर पियुष वेगानं पोहोचले बॉल पर्यंत. पुढील मॅच आपल्याला पुन्हा एकदा दोन भावांमध्ये पाहायला मिळेल का? पियुष ठाकूर, प्रतीक ठाकूर या दोन बंधूंमध्ये पुढचा मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये देखील चांगलीच रंगली आहे. पहिल्या मॅच मध्ये गुड्डून पियुष ठाकूरच्या टीमला पराभूत केलं. दोन सामने त्याचा संघ जिंकत अगदी आरामात इथपर्यंतचा प्रवास राहिलाय त्यांचा. ही मॅच दोन्ही टीम साठी अस्तित्वाच्या. परेश ठाकूरचे हेलिकॉप्टर स्ट्रोक येतील का या मॅच मध्ये? ओ बाउन्सर, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त उंची आणि त्याच कारणास्तव हा वाईट बॉल दिला. वॉर्न देखील केले गोलंदाजाला. आता मात्र तुम्ही पुन्हा बाउन्सर फेकू शकत नाहीये. ही पंचांची योग्यता आहे. अगदी योग्य डिसिजन. बॅट्समन परेशनं झेप देखील घेतली तरी देखील तो पोहोचला नव्हता बॉल पर्यंत आणि त्याच कारणास्तव वाईड आला. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती धावा आहेत 9 धावा. ओ आडव्या बॅटनं शॉर्ट मिड विकेटला रन सिंगल मिळेल. या पार्टनरशिप वरती बरंच काही निर्भया. या दोन खेळाडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली तर या धाव संख्येला तुम्ही अचीव्ह करू शकता. 65 धावा मोठी जुईच्या मैदानामध्ये तेवढ्या जास्त नाहीयेत कारण या क्रीडांगणाला अनेक वर्षाची सवय लागली. 100, 105, 110 अशा धावा पाहण्याची आणि 5 ओव्हर मध्ये त्या धावा अनेक वेळा बनल्यात या क्रीडांगणामध्ये. आणि या धावा बनवण्यासाठी एका खेळाडूला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. मग परेश ठाकूर असू द्या अन्यथा नयन असू द्या, दोन्ही पैकी एका खेळाडूला शेवटपर्यंत झुंज द्यायची आहे. स्टेप आउट करून पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल पाठवलाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. अप्रतिम फटका, षटकार. आता सिया स्पोर्ट्स दुतुम टीमचे समर्थक देखील हीच चर्चा करतायत की या मॅच मध्ये नयनची बॅटिंग होऊ दे, या मॅच मध्ये परेश ठाकूरची बल्लेबाजी चांगली होऊ दे. परंतु दुसरीकडे विकेटची गरज आहे. पियुष ठाकूर विकेट्स आल्या तर दबाव वाढेल आणि तुम्हाला विकेट्स देखील घ्याव्या लागतील. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ओ बॉल खाली राहिलाय. ही अपेक्षा नव्हती नयनला. एकदम खाली राहणारा चेंडू LBW 3 स्तंभच्या मधोमध मोठा अडथळा दूर केलाय. नयन बंडा झालाय बाद. खेळाडू बाद आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 16. नवीन बॅट्समन येतात सिद्धेश ठाकूर, मॅन फ्रॉम दुतुम. हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय आणि त्याच्या सोबतीला दुतुम गावातील आणखीन एक खेळाडू परेश ठाकूर. दोन्ही एकाच खेळाडू एका टीम मध्ये खेळताना आपण पाहतो ग्रामीण फॉर्मॅट मध्ये. परंतु आज महत्वाची स्पर्धा उरण प्रीमियर लीग. दुतुम गावाचा देखील डंका वाजू शकतो. ही मॅच जिंकली तर पुढच्या फेरीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. अनेक दुतुम गावचे समर्थक प्रेक्षक अगदी या मॅच कडे मोठ्या नजरेने पाहतायत. त्यांना ठाऊक आहे ही मॅच अगदी डू ऑर डाय आहे. जिंकावी तर लागेलच. गोलंदाज आपण पियुष ठाकूरला पाहतोय. पियुष ठाकूर सज्ज. बॅट्समन सिद्धेश नॉ स्ट्राईकला त्याला साथ देतोय परेश ठाकूर. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. हा देखील खराब स्ट्रोक. पकडो कॅच, जीतो मॅच. कॅच ड्रॉप, धावा मिळतील 2. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. कॅचची संधी होती. खेळाडू देखील ही चर्चा करतायत कॅच झाली असती तर आणखीन दबाव वाढला असता. बॅक टू बॅक 2 खेळाडू बाद झाले असते. परंतु कॅच ड्रॉप झाला. अशा मोमेंटला फिल्डिंग अशी खराब करून चालणार नाहीये. पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बवरा टीम धावा मिळाल्या 2. 2 धावेने धाव फलकावरती 18 धावा, जिथे 65 ची चेस आहे. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 2. सिद्धेश ठाकूर पियुषच्या विरोधात हिटकट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपला जाईल. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 18 धावा आणि त्यामध्ये 2 खेळाडू बाद देखील झालेत.
18 धाव फलकावरती जोडल्या गेल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 ला करूया सुरुवात, जिथे समीकरण पोचवूया खेळाडूंपर्यंत येणारे 18 चेंडू. आणि तब्बल 47 धाव संख्येची आवश्यकता. 65 धावा. 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज. आता मात्र मॅच पूर्णपणे फसवून चाललेले आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय स्वतः संघ नायक आहे, त्यामुळे आता आणखीन जबाबदारी वाढलेली आहे. गोलंदाज विराज त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवून दिलाय. मैदानाच्या बाहेर सुद्धा लँड केला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातोय. सुरुवात झाली पहा षटकाची. जो गोलंदाज खऱ्या अर्थानं पूर्णपणे संयमसर डोके थरत होता, त्या गोलंदाजावर मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातोय. आता मात्र हे षटक मोठे करण्याची जबाबदारी पूर्णपणे या फलंदाजाकडे असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज विराज पाटील. अपस्टमच्या बाहेर चेंडू. मगाशीच म्हटलं मी, खऱ्या अर्थानं जेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार येतो ना, त्यावेळी पूर्णपणे दबावामध्ये हा गोलंदाज असतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं संयमसर जवळपास जिंकताना हा संघ पराभूत झाला, कारण 2 षटकार ते पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरले होते स्वप्नील मस्करचे. त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाले हितेश माद्रेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला. हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड एज ऑन टू द बॉडी. नाराज असे स्वतःवर, माहिती होता हाफ ट्रॅकर बॉल आहे हा, आणि खऱ्या अर्थानं जे एक्सेप्टेशन कदाचित होतं बाउन्स, ते बाउन्स जास्त झाला नाही. नयन देखील असाच बाद झाला. अपेक्षा होती की बॉल उंची घेईल, पण तो अगदी खाली राहिला आणि त्यानंतर नयनची विकेट. प्रयत्न सुरू आहेत परेश ठाकूरचा, टीमचा तो कॅप्टन आहे आणि त्याला आता कॅप्टनची एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. आणि नॉकआउट मॅच सुद्धा आहे, त्यामुळे डू ऑर डायची मॅच. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. बरंच काही घडलंय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर आपण संयमसर पाहिलं, षटकाराला हेलिकॉप्टर उडवला होता. चेंडू जास्त खराब नव्हता, जवळपास यॉर्कर होता, परंतु एक पाय आपण पाहिला हवेत होता. त्यानंतर मात्र पूर्णपणे बॉटम हँडचा वापर आणि षटकार सुद्धा पाहिला आपण. म्हणूनच की काय या खेळाडूला मिस्टर हेलिकॉप्टर ही देखील उपमा दिली गेली. स्पेशालिस्ट आहे. जेव्हा तुम्ही त्याला यॉर्कर बॉल फेकायला जाल, तो प्रयत्न गोलंदाजाचा चांगला असतो, परंतु परेश ठाकूर अगदी त्या प्रयत्नाला मोडीत काढतोय. एवढी प्रचंड क्षमता असणारा परेश ठाकूर स्ट्राईक वरती दबाव वाढवलाय. षटकार नंतर एक्स्ट्रा रन देखील खर्च झाल्यात. गोलंदाज विराज पाटील. पुढचा बॉल लॉफ केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेस मोठी आहे. खेळाडू पोहोचला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ते एकापेक्षा जास्त मिळणार नाही. हेच करायचंय विराजला देखील. जास्तीत जास्त तुम्हाला परेश ठाकूर कसा दुसऱ्या एंड कडे ठेवता येईल याकडे लक्ष साधावं लागेल तेवढा किसन. आणि जरी दुसऱ्या एंड वर आला तरी परंतु जबाबदारी तुझाडून चालणार नाहीये दुसऱ्या फलंदाजाला, कारण रन रेट वाढत चाललेला आहे. आता मात्र समीकरण असे असेल, चेंडू बाकी असतील 15 आणि विजयासाठी धावसंख्या 38 धावसंख्या. 15 चेंडू 38 धावसंख्या. या सत्रामध्ये या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण विचार केला सहजगत्या होऊ शकतात. आणि त्याहून अजून जमेचे बाजू संयमसर डावखुरी त्याचा फलंदाज आहे, त्यामुळे थोडीशी डोकेदुखी असेल गोलंदाज समोर आणि कर्णधारासमोर. शुद्धूला फलंदाजी करावी लागेल आज. एखादा मोठा फटका खेचावा लागेल. एक दडपण आहे आपल्यावर. यावेळी मात्र हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉडीवर चेंडू आपण पाहतो आदळला जातोय आणि हा डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं सिद्धूची प्लॅनिंग स्पष्टपणे होती, कारण तो इलाका पूर्णपणे खाली आहे. फायनल लेगच्या रिझर्व मध्ये सिद्धूला असं वाटलं फक्त मी ग्लान्स जरी केला, जरी मी सीट झाली तरी मला चौकार मिळू शकतोय. प्लॅनिंग चांगली होती परंतु एक्झिक्यूट करू शकला नाही. त्या चेंडूवर आपण पाहतो हा डॉट बॉल येतोय. पुन्हा आता विराज. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू खेळायचा कुठं होता, आपण खेळला कुठं. इनसाइड आउट खेळायचं होतं तुम्हाला. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ करतोय त्या ठिकाणावर मगासपासून आपण पाहतो संयम सर चेंडू पडल्यानंतर काहीतरी हरकत करतोय. एकतर खाली राहतोय, ड्रिप होतोय, अन्यथा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स घेतोय.
हीच तर खासियत राहिली या गोलंदाजाची. पहिल्या षटकामध्ये देखील त्यानं कमालीचं कमबॅक केलं. पहिल्या एक्स्ट्रानं 6 दिल्या, तदनंतर 5 बॉल मध्ये फक्त 1च दिली होती. तू जसा परेश टाकून नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय, त्यानं दबाव चांगलाच टाकलाय सिद्धेश वरती. पुढचा बॉल, ओ सिद्धेशनं देखील फटका चांगला खेळलाय, पण तू लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे सरळ त्याच्या हातामध्ये. सिद्धेश ठाकूरच्या खेळीला पूर्णविराम. विजयासाठी आपण पाहतोय 38 धावसंख्येची गरज. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं याच क्रमांकावर संयम सर आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये स्वप्नील मस्कर, ज्याला खऱ्या अर्थानं चिंट्या नावानं संबोधलं जातोय, तो खेळाडू आला होता आणि गेल्या मॅच मध्ये लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार केसले होते. कुठेतरी मॅच जे हातातून सटकत चालली होती, त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अक्षरशः स्वतःला आणि संघाला रोवून ठेवलं आणि विजयाचा समीप नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐनवेळी मात्र आपण सातत्याने पाहतोय क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन हे फेल असतात आणि तिथून सुद्धा हा संघ पराभूत झाला. यस, स्वप्नीलनं बॅटिंग जरूर चांगली केली, परंतु नवीन खेळाडू बॅटिंग साठी पाठवलाय. अक्षर क्षणाला चिंट्या मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्यानं तिथे येऊन चांगली बॅटिंग केली होती. तुम्हाला तुमच्या टीम मधील खेळाडूंवरती विश्वास टाकणं फार गरजेचं असतं. त्याला सांगायचं असतं की ही मॅच तुझ्याकडून आम्हाला जिंकण्याची अपेक्षा आहे. त्याच्यावरती जेव्हा तुम्ही विश्वास टाकाल तेव्हा तो खेळाडू आणखीन चांगली बॅटिंग करू शकतोय. पण तू आतापर्यंत चिंट्याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन नाहीये, परंतु नवीन खेळाडू आलाय. सिद्धेश ठाकूर बाद झाल्यानंतर आपण प्रणीत ठाकूरला पाहतोय, आणखीन एक दुतुमगावचा खेळाडू. कॅप्टन्सी असते ही कधी कधी संयम सर, एक कॅप्टन म्हणून तुम्हाला रिस्क सुद्धा घ्यावी लागते. कारण कोणता खेळाडू कोणत्या पोझिशन मध्ये खेळवायचा हे कॅप्टनच्या हातामध्ये असते प्लेइंग इन आल्यानंतर. त्यामुळे खऱ्या अर्थानं नॉकआउटची मॅच आहे आणि कुठेतरी निर्णय आपल्या गावामधला खेळाडू, आपल्या संघामधला खेळाडू जास्त खेळ माहिती आहे, त्यामुळे कदाचित स्वतः कॅप्टनने आणखी जबाबदारी घेतली आणि प्रणीतला बोलवलंय. परेशला कदाचित हे ठाऊक असावं, सिद्धेश बाद झाल्यानंतर प्रणीतनं दुतुम टेनिस क्रिकेटसाठी असे सामने अनेक वेळा कदाचित जिंकवले असतील. त्याच कारणास्तव प्रणीतला इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. 12 चेंडू आणि 19.00च्या सरासरीनं अद्याप 38 बनवायचे आहेत. 38 धावा, 12 चेंडू 38 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अनुज गरत, मॅन फ्रॉम नवीन शेवा, लेफ्ट हँडेड, अगदी फास्टर बॉलर. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये हर्ष उल्हास, कारण परेश ठाकूर बाद झालाय आणि आता अडचणी प्रचंड वाढल्यात. समीकरण 11 बॉल 38 धावा. क्या बात आहे, अप्रतिम संगीत पाहायला मिळालं आणि ज्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक वर्ग वाट पाहत होतो. स्वप्नील मस्कर मैदानामध्ये येतोय. स्वप्नील मस्कर मैदानामध्ये आल्या लगेच त्याला शुभेच्छा सुद्धा येतात. रोहन गरत, गिरीश मस्कर बोरकार गावातील खेळाडू पाहतो आपण आणि त्याचबरोबर तिसाई मरुवाई बोरकार सर्वांचे संघ सर्व खेळाडूंच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. आज खेळावं लागेल. पुन्हा एकदा जबाबदारी पुन्हा एकदा वाढलेली आहे. 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अनुज. हाफ टक्कर बॉल होता, आडव्या बॅटनं फटका सजवलाय. डीप विकेटच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. अवघी सिंगल पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि आता समीकरण येणारे 10 चेंडू आणि तब्बल 37 धावा. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गूंज चाहिए. जिंकायचं असेल तर आता मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. क्लायमेट अगदी चेंज झालाय. वातावरणाचा विचार केला तर जणू काही आता 5:30-6 वाजलेत की काय असं वातावरण, परंतु घड्याळाची वेळ आहे 4 वाजून फक्त 11 मिनिटं. या संध्याकाळच्या वातावरणामध्ये या 37 धावा अवघ्या 10 बॉल मध्ये पूर्ण करायच्या आहेत.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक उभा. आता मात्र कठीण होत चाललंय. अनुजची चांगली बॉलिंग, 9 चेंडू आणि आता 37 धावा. अंडर प्रेशर, दबाव पूर्णपणे या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी टीम, ज्या टीमनं सकाळी चांगला परफॉर्मन्स दिला, अगदी रॉयल नावामध्येच रॉयल पण आहे, दुसरं नाव किंग देखील होतं, या टीमनं तसा राजेशाही खेळ देखील दाखवला होता. परंतु तदनंतर पुढील 2 मॅचेस, मागील मॅच जिथे 11ची आवश्यकता होती तिथून मात्र कलाटणी लागली. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, सामना अद्याप संपलेला नाहीये. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय स्विच हिटचा दमदार षटकार. चे बॉल असायचे, फटके जात नसे, परंतु आताचे खेळाडू आहेत कुठल्याही बॉल वरती पहिल्या बॉल पासून आक्रमण आणि वेगवेगळे प्रकारचे शॉट आज क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. मग म्हणूनच योगेश वाघ यांनी वेगवेगळे शब्द देखील काढले, झाडू घशा शॉट, नंतर सुपला शॉट, आणि हा आपण पाहिला अगदी लाजवाब फटका. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा, परंतु फिल्डर आहे, फिल्डरच्या विपरीत चेंडू जाणं गरजेचं होतं. रन्स आले फक्त 1. एका धावेने संघाची धावसंख्या 35 धावा, 35 रन्स. पूर्वीच्या क्रिकेट बद्दल आपण चर्चा केली, पूर्वीच्या खेळाडूंना बॅट 11 खेळाडूंपर्यंत 1 ते 2 असायच्या. आता 11 खेळाडू 11 बॅट, बुटं नव्हती. यस, प्रशांत माली सर हेच सांगतात, त्यावेळी बुटं नव्हती, आणि तरी देखील क्रिकेटचा जो दर्जा होता तो लाजवाब. ती क्रिकेटची मजा. आताच्या घडीला सर्व काय, क्रिकेट प्रॅक्टिस मॅकमॅन परफेक्ट, परंतु खेळाडू मैदानामध्ये कमी, मोबाईल वरती चॅटिंग वरती जास्त बिझी असतात आजकालच्या. प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट, रोजचा सराव तुम्ही कराल तर चांगले खेळाडू तुम्ही बनू शकता. आणि उदाहरण अनुज गरज सांगतोय, मी चांगली प्रॅक्टिस होम ग्राउंड वरती करतोय आणि आज उरण प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला झलकायचं. चांगली बॉलिंग. मॅच आली आता शेवटच्या ओव्हर मध्ये, 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 30 धावेची आवश्यकता. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 30 धावेचं समीकरण. चला पुढील मॅच साठी आपण कॅप्टनला इन्व्हाइट करूया. बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बाले टीमचे कर्णधार, आणि या मॅच मधून जिंकणारा संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे. चला गुड्डू, आपण आता कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. जवळजवळ 3 तासाची तुम्हाला रेस्ट घेण्याची संधी मिळाली, आराम करण्यासाठी 3 तास मिळाले. पहिला बॉल डॉट. आता समीकरण 5 चेंडू 5 षटकार, 6 मध्ये 30 बनवायच्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज झालाय अक्षयला आपण पाहताय. या मॅच मध्ये वेगळी रणनीती. आम्ही पियुष ठाकूरचं देखील कौतुक करू, त्याने या मॅच मध्ये विराजला 2 षटकांसाठी संधी दिली. 5-30चं समीकरण फिरून केलंय मागच्या दिशेनं, फाईन लेगला बॉल निघून चाललाय एका टप्प्यानं, सीमा पार, चौकार. पहिल्या बॉल वरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती हा चौकार. मॅच जिंकण्यासाठी 4 मध्ये 26. थोडस कठीण आहे टार्गेट. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना पुन्हा एकदा एक सिंगल, आणि आता चित्र स्पष्ट झालंय. 3 मध्ये 25 धावा आता अशक्य आहेत. पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स बवरा टीम कदाचित आजच्या दिवसातील शेवटची मॅच कळेल त्यांच्या समोर. बाप्पा मोरिया, मोठी जुई, रुद्र स्पोर्ट्स बाले. ही मॅच आपण आजच्या दिवसामध्ये दुसरी लढत पाहिली होती. आजच्या दिवसातील दुसरा सामना. स्वप्नील मस्करच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल. बॅट्समन स्वप्नील झेल बाद होत आहेत.
नवीन खेळाडू जात आहेत ओमकार जोशी मॅन फ्रॉम टाकीगाव. प्रत्येक गावागावामधील खेळाडू तुम्हाला आज पाहायला मिळाले. उरण प्रीमियर लीग पर्व 3 मोठी जुईच्या अक्कादेवी क्रीडांगणामध्ये सजलेली ही दमदार स्पर्धा आणि काही सामने आता या मॅच नंतर शेवटचा सामना जिंकणारा संघ अगदी जल्लोष करताना पाहायला मिळेल. पुढच्या वाटचालीसाठी प्रवेश राहील. चला काही बॉल शिल्लक या इनिंग मध्ये फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्यामध्ये 25. ओमकारचा देखील फटका फसलाय. बॉल इथून खेळून काढत असताना 1 धाव शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा 2 धावांमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये जेव्हा दुसरी मॅच झाली तेव्हा बाप्पा मोरिया मोठी जुई रुद्र स्पोर्ट्स बालेईनं तो सामना जिंकला होता. आता संधी आहे पाथ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा. पहिल्या मॅच मध्ये तुमचा पराभव करणाऱ्या संघाला आता तुम्हाला पराभूत करायचा आहे. कोण जिंकेल? रिव्हर्स स्वीपचा फटका परंतु या फटक्यांसाठी आता उशीर झालाय. बॉल जरूर सीमा पार. षटकार. मॅच जिंकले पार्थ अँड सिद्धी चॅलेंजर्स भौरा टीमचं करूया आपण अभिनंदन.